श्री स्वामी समर्थ श्वेतझूम मध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणखी एक नवीन चोकर युनिक असा। तर चला त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर आपण त्यासाठी करणार आहोत इथे रेड कलरची क्रिस्टल आपण यूज करणार आहोत, त्यानंतर इथे मोती यूज करणार आहोत, त्यानंतर बेस तार यूज करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 0.4 mm ची गेस तार आपण यूज करणार आहोत। तर चला बघूया। तर आता आपण इथे बेस तारला साइडने आधी टर्न मारून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीने आपण टर्न करून घेणार आहोत आणि तार आपण करून साइडला खूप असं लुक असा ओपन नाही वाटणार, त्यासाठी मी प्रत्येक हाराला आपल्या इथे गेस तार मध्ये मी 3 मोती ओवून घेत असते। 3 ते 4 मोती आपल्याला जसे हवे तसे इथे मणी ओवून घेतले। त्यानंतर मी तुम्हाला आता फुल कसं बनवायचं ते दाखवते। तर आता आपण इथे 7 मोती ओवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला आता इथे फुल बनवत चालायचे आहेत तारेवरती, बेस तारेवर। तर आता आपण इथे 7 मोती ओवून घेणार आहोत। सात मोती ओवून घेणार आहोत। त्यांना आपल्याला इथे तारीच्या जवळ आणून घ्यायचं आहे आणि इथे असा राऊंड करून घ्यायचा आहे त्यांचा, आणि इथे क्रॉस मध्ये आपल्याला त्याला पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर बघू शकता आता आपण यातून रेड कलरचा जो क्रिस्टल आहे आता याला आपण इथे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही ठेवून क्रिस क्रॉस मध्ये आपण आता 2 मोत्यांमधून घेऊन प्रत्येक तारीवर तार चांगल्या प्रकारे पॅक करून घेत चालायचे आहे। प्रत्येकी 2 मोती आपण तारेवर 2 मोत्यांमधून तारवरनं पॅक करत चालणार आहोत आणि बॅक साइडने घेतल्याच्या नंतर एकाच मोत्याच्या खालून काढणार आहोत, बघू शकता। आणि पुन्हा सेम प्रोसेस आपला जोपर्यंत स्टार कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण हीच प्रोसेस करून घेणार आहोत। इथे आता आपला स्टार कंप्लीट झालेला आहे। इथे आपण तर आता आपण अशी 7 शेवटपर्यंत फुलं बनवून घेणार आहोत। चला तर तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर चला आता बघूया। आपण इथे 7 मोती ओवून घेणार आहोत आणि रिपीट ही जी पद्धत आहे ती एंडिंग पर्यंत करत राहणार आहोत। तर अशा प्रकारे एंडिंग पर्यंत आपण हे फुलं पॅक करून घेतलेली आहेत आणि लास्टला तुम्ही बघू शकता बेस तारेला आपण हुकलूप रेडी करून जो गोंडा आहे तो अटॅच करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे सुंदर असा हा नेक पीस रेडी झालेला आहे। तुम्हाला हा हार कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स।